नमस्कार भावांनो, प्रो कबड्डी सीझन 11च्या एकूण 50 मॅचेस झालेल्या आहेत आणि प्रो कबड्डी सध्या ही नोएडामध्ये चालत आहे। एकूण अशा 50 मॅचेस झाल्या। तर या 50 मॅचेस नंतर महाराष्ट्रातील टॉप 10 डिफेंडर आणि टॉप 5 रेडर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजे महाराष्ट्रातील कोणते असे 5 टॉपचे रेडर आणि 5 टॉपचे डिफेंडर आहेत ज्यांनी सगळ्यात जास्त पॉइंट स्कोर केला आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर सगळ्यात पहिले आपण महाराष्ट्रातील टॉप 5 डिफेंडर पाहूया, मग त्याच्यानंतर रेडर पाहूया। तर डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर 5 वर येतो तो म्हणजे पुणेरी पलटणचा कव्हरचा डिफेंडर संकेत सावंत। संकेत सावंत यांनी एकूण 9 मॅचेस खेळले आहेत आणि या 9 मॅचेसमध्ये त्याच्याकडे 9 टॅकल पॉइंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर 5 वर येतो। नंबर 4 वर हा युवा डिफेंडर तमिळ थलाइवासमध्ये जो आहे NYP कॅटेगरीमध्ये तो म्हणजे अनुज गवडे। अनुज गवडे हा यंदा पहिल्यांदाच प्रो कबड्डी खेळतोय। त्याने एकूण 7 मॅचेस खेळले आहेत आणि या 7 मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण 9 टॅकल पॉइंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर 4 वर येतो। नंबर 3 वर येतो तो म्हणजे तेलुगू टायटन्सचा डिफेंडर अजित पवार। अजित पवार यांनी एकूण 8 मॅचेस खेळले आहेत आणि 8 मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण 13 टॅकल पॉइंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर 3 वर येतो। नंबर 2 वर आहे तो म्हणजे बेंगॉल वॉरियर्सचा मयूर कदम। मयूर कदम याने एकूण 7 मॅचेस खेळले आहेत आणि या 7 मॅचेसमध्ये मयूर कदमकडे एकूण 16 टॅकल पॉइंट आहेत आणि तो नंबर 2 वर येतो। नंबर 1 वर येतो तो म्हणजे पटना पायरेट्सचा कॅप्टन रत्नागिरीचा शुभम शिंदे। शुभम शिंदे याने एकूण 8 मॅचेस खेळले आहेत आणि 8 मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण 17 टॅकल पॉइंट आहेत आणि तो नंबर 1 वर येतो। तर हे होते महाराष्ट्रातील टॉप 5 डिफेंडर। आता पाहूया टॉप 5 रेडर। तर टॉप 5 रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर 5 वर येतो तो म्हणजे आकाश शिंदे। आकाश शिंदे हा पुणेरी पलटणचा रेडर आहे। त्याने एकूण 7 मॅचेस खेळले आहेत आणि या 7 मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण 33 रेड पॉइंट आहेत आणि तो नंबर 5 वर येतो। नंबर 4 वर येतो तो म्हणजे शिवम पठारे। शिवम पठारे हा हरियाणा टीलर्सकडून खेळतो आणि त्याचं हे प्रो कबड्डीचा दुसरा सीझन आहे। त्याने एकूण 8 मॅचेस खेळले आहेत आणि 8 मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण 41 रेड पॉइंट आहेत आणि तो नंबर 4 वर येतो। नंबर 3 वर येतो तो म्हणजे पुणेरी पलटणचा कॅप्टन पंकज मोहिते। कारण की असलम इनामदारला आता इंजुरी झाली आहे आणि तो प्रो कबड्डी सीझन 11 मधून बाहेर पडला आहे, त्याच्यामुळे कॅप्टन हा आता पंकज मोहिते आहे। पंकज मोहिते याने एकूण 9 मॅचेस खेळले आहेत आणि या 9 मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण 41 रेड पॉइंट आहेत, तर तो नंबर 3 वर येतो। आपल्या महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर 2 वर येतो तो म्हणजे अजिंक्य पवार। अजिंक्य पवार हा बेंगळुरू बुल्सकडून खेळतोय। त्याने एकूण 9 मॅचेस खेळले आहेत आणि या 9 मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण 48 रेड पॉइंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर 2 वर येतो। अजिंक्य पवार हा मागच्या सीझनला तमिळ थलाइवासकडून खेळत होता, परंतु या सीझनला त्याला बेंगळुरू बुल्सने घेतला आहे आणि तो प्रदीप नरवाल सोबत खेळतोय। आपल्या महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर 1 वर येतो तो म्हणजे युवा रेडर अजित चव्हाण। अजित चव्हाण हा याचं प्रो कबड्डीचा पहिला सीझन आहे आणि तो पहिल्या सीझनला यू मुंबाकडून खेळतोय। तर पहिल्या सीझनला त्याचं खूपच चांगलं प्रदर्शन दिसत आहे। त्याने एकूण 9 मॅचेस खेळले आहेत आणि या 9 मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण 83 रेड पॉइंट आहेत आणि तो महाराष्ट्रातील डिफेंडरांच्या रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर 1 वर येतो आणि पूर्ण प्रो कबड्डीचे रेडर बघितलं तर तो नंबर 5 वर येतो। तो पवन सैरावतच्या बरोबर खेळतोय। तर हे आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूसाठी खूपच मोठी गोष्ट आहे आणि त्याचं प्रो कबड्डीचं पहिला सीझन आहे। हा एक युवा खेळाडू आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी ही खूपच मोठी गोष्ट आहे। तर यू मुंबासाठी खूपच चांगला खेळाडू भेटला आहे, तर तो आपल्या महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर 1 वर येतो। तर हे होते आपल्या महाराष्ट्रातील टॉप 5 रेडर आणि टॉप 5 डिफेंडर। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। असेच आपल्या मराठी भाषेमध्ये प्रो कबड्डी रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।